खासदार गोपाळ शेट्टीजी यांनी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपल्या हातामध्ये घेतले. खरं तर त्यांना ह्या संपूर्ण भागामध्ये एक उद्यान सम्राट असं संबोधलं जातं. त्यामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत होता आपल्या भागामध्ये, तो पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनी रोखलेला आहे आणि पर्यावरण जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल ह्याकडे लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शाळा, महाविद्यालय यांना नेहमीच सपोर्ट केलेला आहे. आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना बोलवतो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला गोपाळ शेट्टीजी येत असतात. तसंच विवेकानंदांचे जे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहे युथसाठी, त्या युथसाठीच्या कार्यक्रमाला गोपाळ शेट्टीजींचा आम्हाला नेहमी सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर मला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी गोपाळ शेट्टीजींनी अनेक उपयुक्त असे कार्यक्रम केलेले आहेत. त्यांनी त्यांना एक मोठा हॉल बांधून दिलेला आहे. अनेक कार्यक्रम तिथं होत आहेत, उपक्रम तिथं होत आहेत की ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिक संघातील लोकांना, व्यक्तींना एक अतिशय दर्जेदार असं उत्तमसं राहणीमान मिळू शकेल ह्याचा त्यांनी विचार केलेला आहे. म्हणजे समाजातील सर्व स्तरातील लोकांना त्यांनी, लहानांना, विद्यार्थ्यांना, युवकांना, ज्येष्ठांना आणि बाकीच्या लोकांना सुद्धा, समाजातील लोकांना इतकी लोकोपयोगी कामं केलेली आहेत की ते आज मला वाटतं सर्वांचेच लाडके असे खासदार आहेत. त्यांनी जिजामाता चौकाचं जे उद्घाटन केलेलं आहे, जिजामाता चौक तयार करणं ही कल्पना त्यांच्याकडे आली गेली आणि त्यांनी ती नुसती कल्पना नाही ठेवली, तर त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. हे फार फार महत्वाचं आहे. आपल्याला सगळ्यांना जिजामाता माहिती आहेत. जिजामाता ह्या हिंदवी साम्राज्याचं स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. जो 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झालेला आहे आणि इतक्या त्या काळात जन्म झालेल्या असून सुद्धा आजही त्यांचे जे गुण आहेत ते आजच्या ह्या घटकेला, आजच्या ह्या युवक युवतींना हे लागू पडणारे आहेत असे मला वाटते. त्या खूप बुद्धिवान होत्या, शूर होत्या, धाडसी होत्या, मुत्सदेगिरी त्यांच्यामध्ये होती आणि त्याच प्रमाणामध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांना हे सगळे गुण दिलेले आहेत. त्याचप्रमाणे संस्कृतीचं रक्षण करत समाजकारण आणि राजकारणाचे धडे त्यांनी शिवरायांना दिलेले आहेत. त्यांच्याच प्रेरणेने, जिजाऊ मातांच्याच प्रेरणेने शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या मावळे सख्यांबरोबर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि नंतर एकापाठोपाठ एक किल्ले जिंकत गेले ते आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि स्वराज्य जरी स्थापलं असलं तरी ह्या स्वराज्याचं सुराज्य कसं करायचं हे मात्र जिजामातांनी डोळ्यात तेल घालून बघितलेलं आहे, त्याची काळजी घेतलेली आहे आणि त्यामुळेच संस्कृतीचं रक्षण करणं हे त्यांनी पहिलं आद्य कर्तव्य आपलं मानलेलं आहे. मला असं वाटतं की जिजामाता ह्या आजच्या महिलांसाठी रोल मॉडेल अशा आहेत. कारण आज सुद्धा जरी आपल्याला इंग्रजांकडनं स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी देखील आज आपल्याला या स्वराज्याचं सुराज्य करून उन्नतीच्या पथावरती आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की संपूर्ण जगामध्ये बघितलं, थोडंसं ग्लोबल ह्याच्यावरती जर आपण बघितलं तर संपूर्ण जगांमध्ये जिजामाता ह्या एक जगाला दिशा देणारी जगन्माता असं म्हटलं जातं. असं म्हणून त्या सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि आज जगामध्ये भारताची जी प्रतिमा आहे ती युवकांचा देश म्हणून प्रतिमा आहे. आणि मग ह्या युवकाला घडवण्याचं, या युवकाला आत्मविश्वास देण्याचं, धाडसी करण्याचं आणि त्याचबरोबर ह्या युवकामध्ये अनेक कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं, त्याला संवेदनशील, त्याला सर्जनशील, त्याला सृजनशील आणि त्याबरोबरच त्याला पूर्णपणे देशभक्ती ही त्याच्यामध्ये बिंबवण्याचं कार्य हे जे करायचं आहे ते महिलांना आणि सगळ्या आपल्या इतर लोकांना करायचं आहे. आणि त्यासाठी मला वाटत आहे की जिजामाता आज आपल्या सगळ्यांसाठीच एक रोल मॉडेल म्हणून आहे. कारण जिजामातांकडे हे सगळे गुण होते आणि त्यांनी शिवबांना असं घडवलं की आज
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावरती आपली मान सहजच नम्रतेने लवत असते. अशा जिजामाता मा साहेबांना आमचा मानाचा मुजरा आहे. आणि हा जिजामातांची जी स्मृती कायम लोकांच्या मनामध्ये राहावी. जिजामातांना बघितल्यावरती त्यांचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये येण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे, म्हणून आपले खासदार गोपाळ शेट्टीजी यांनी हा जो चौक उभारलेला आहे हे खरोखर खूप अभिमानास्पद अशी गोष्ट केलेली आहे. ती अतिशय आपल्याला आनंददायक अशी गोष्ट केलेली आहे. त्याबद्दल मनापासून गोखले एज्युकेशन सोसायटी तर्फे मी आपले खासदार गोपाळ शेट्टी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करत आहे. धन्यवाद.